मित्रांनो, कोणताही मुद्दा चर्चा करत असताना फक्त तो एकाच विषयाच्या अनुषंगाने घेणं गरजेचं नाही, तर त्या विषयाचा अर्थशास्त्राशी, भूगोलाशी, इतिहासाशी, आंतरराष्ट्रीय संबंधांशी कसा टच आहे, संलग्न आहे हे माहीत असणं गरजेचं ठरतं. तो अमेरिका आताच तुमचं अविश्वासार्ह झालेला आहे का? तर नाही. अमेरिका हे व्यवहारी राष्ट्र आहे, ज्याच्याकडून फायदा होतो त्याच्याशी त्याचे संबंध चांगले असल्यास. पहिला मुद्दा तर अमेरिका भारताची संलग्न कधीच नव्हता, कारण की भारताने जेवढे काही युद्ध खेळलेले आहेत, मग ते पाकिस्तान सोबत असतील किंवा चीन सोबत असेल, अमेरिका कधीही भारतासोबत मदतीसाठी उभं राहिलेला नाही. मग भारतासोबत कोण उभं राहिलेलं आहे? तर तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल, रशिया नेहमी भारताच्या बाजूने उभा राहिलेला आहे. जो टेरिफचा मुद्दा आहे तो फक्त भारतावरच लादण्यात आलेला आहे का? तर नाही. वेगवेगळ्या जगभरातल्या विकसित राष्ट्रांपासून तर विकसनशील राष्ट्रांपर्यंत सर्व राष्ट्रांवर सरसकट टेरिफ लावण्यात आलेला आहे. मोस्ट प्रोबेबली जागतिक महायुद्ध वर्ल्ड वॉर II नंतर जग द्विध्रुवीय झालेलं होतं. एका बाजूला अमेरिका आणि एका बाजूला रशिया. आजही तीच परिस्थिती आहे, फक्त आता जगाचं रिस्ट्रक्चरिंग झालेलं आहे किंवा होत आहे. ज्या वेळेला भारताने प्रगती साध्य करण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं, मग ते अणुचाचण्यांच्या माध्यमातून असेल, हरित क्रांतीच्या माध्यमातून असेल, त्या वेळेला भारताला या विकसित राष्ट्र म्हणून अमेरिकेने नेहमी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आजही ज्या वेळेला भारत 4थ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था कोविड नंतर देखील सावरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो आहे, त्या ठिकाणी अमेरिका भारताला कसं बॅकफुटवर आणता येईल आणि त्रास कसा देत, या ठिकाणी भरपूर सारे प्रयत्न अमेरिकेने यापूर्वीही केलेले आहेत. उदाहरणार्थ, जॉर्ज सोरसच्या माध्यमातून भारतामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अंतर्भाव असेल, त्यातून मोदींना पाडण्यासाठी फंडिंग रेज केलेलं होतं. हिडनबर्ग सारख्या कंपन्यांकडून चुकीचे दस्तऐवजाच्या कागदपत्रांच्या आधारे भारताची जागतिक पातळीवर बदनामी करून भारताची गुंतवणूक, भारतात येणारी गुंतवणूक कमी करण्याचा प्रयत्न असेल, त्यातल्या त्यात भारताला आजूबाजूची राष्ट्र जी आहेत त्यांच्यापासून कशा पद्धतीने तोडता येईल किंवा संबंध खराब करता येईल, मग ते श्रीलंका असेल, ते बांगलादेश असेल, तुमचं नेपाळ असेल, म्यानमार असेल, यांच्याशी पूर्णपणे, अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान पण आहे. आणि हे बघा, लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला युद्ध स्थगित किंवा सीज फायर झालं भारत पाकिस्तानच्या दरम्यान नुकतंच, त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्पांच्या ट्विटमध्ये त्या फक्त युद्धाचा उल्लेख नव्हता, तर त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख होता की आम्ही या दोघे राष्ट्रांचा मधला जो वादग्रस्त मुद्दा आहे जम्मू अँड काश्मीरचा, त्या ठिकाणी आम्ही मध्यस्थी करू, ज्याचा त्या परिस्थितीशी तीळ मात्र संबंध नव्हता. आता पुन्हा त्यांनी तोच राग आलापलेला आहे की आम्ही सीजफायर केलं. मुद्दा सीजफायरवर थांबत नाही, मुद्दा त्याच्यावरती खूप महत्वाचा आहे, कारण की अमेरिका आता पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करू पाहते आहे, तिथं तेलाचे साठे शोधण्याचा आणि प्रकल्प टाकण्याचा, हे त्यांनी जाहीररित्या सांगितलं. मात्र आता लगेच काल परवाच्या बातमीमध्ये ते म्हणतात की बलुचिस्तानमधली जी लिबरेशन आर्मी आहे, बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा, पाकिस्तानपासून स्वतंत्र आंतरराष्ट्र व्हावं, अशी जी आर्मीची मागणी आहे, तिथल्या ज्या विद्रोहींची भूमिका आहे, त्यांना त्यांनी आतंकवादी म्हणून घोषित केलेलं आहे कालच. म्हणजे कुठंतरी ज्याप्रमाणे युक्रेनमध्ये रशिया आणि अमेरिका एकमेकांच्या विरोधात ठाकले होते आणि युक्रेनबद्दल या दोघे राष्ट्रांनी आपापसात करार केला की अर्ध युक्रेन रशिया ठेवेल, अर्ध युक्रेन अमेरिका ठेवेल, युक्रेन तर मध्ये संपलं, तसंच पाकिस्तानचं करायचं आणि पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान ताब्यात ठेवून पाकिस्तानला गारद करायचं आणि तिथल्या ऑइल साठ्यांवर स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायचं. कारण की पुढचं वॉर जे आहे ते पाण्यावरची मालकी आणि तेलावरची मालकी या संदर्भात असणार आहे, यामध्ये शंका. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि म्हणून अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आता म्हणतात की कदाचित भविष्यात भारताला पाकिस्तानपासून तेल विकत घेण्याची गरज पडू शकते. इतर लोक विचार करत होते की चीन एवढ्या दिवसापासून पाकिस्तानमध्ये आहे, त्याला तेल सापडलं नाही, तेल आहे ते बलुचिस्तानमध्ये आहे, म्हणजे बलुचिस्तान काबीज करण्याचा हेतू त्यांनी आता डायरेक्टली त्या ठिकाणी फोकस. जर तुम्ही कनेक्टिंग द डॉट्स, वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना एकमेकांशी जोडल्या, तर इतकं भयानक मोठं षडयंत्र रचलं जात आहे. आणि हे युद्ध भारत चीन किंवा भारत अमेरिका वगैरे नाहीये, हे युद्ध कालही तेच होतं, अमेरिका वर्सेस रशिया, आणि आजही तेच आहे, अमेरिका वर्सेस रशिया. थँक्यू व्हेरी मच.